पुणे शहरातील मुकुंदनगर सेल्वी पार्क परिसर प्रभाग क्रमांक 21 येथे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात उघडपणे सुरू असलेल्या तथाकथित बॅनर युद्धामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। सार्वजनिक ठिकाणी मराठा समाजावर अन्याय का असा थेट सवाल करणारे बॅनर झळकू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की मराठा समाजाच्या भावना दुखावणारे असे बॅनर समाजात उद्रेक निर्माण करू शकतात। मात्र हे बॅनर नेमके कोणी लावले आणि नंतर कोणी हटवले याबाबत प्रशासनाकडेही स्पष्ट उत्तर नाही। या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले असून ओपन गटात ओबीसी समाजाचा उमेदवार का असा थेट सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे। राज्यात ओबीसी आरक्षण अस्तित्वात असताना काही ठिकाणी नियमबाह्य किंवा पक्षपाती निर्णय घेतले जात आहेत का असा संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान सेल्वी पार्क परिसरातील आरक्षित जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित असतानाच त्यावरून समाजामध्ये गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप समोर येत आहे। मराठा समाजाचे मूलभूत प्रश्न अद्याप प्रलंबित असताना ते मुद्दाम दुर्लक्षित करून नवे वाद निर्माण केले जात आहेत का असा सवाल समाजातील कार्यकर्ते उपस्थित करत आहेत। प्रश्न अनेक आहेत पण उत्तर देणारे कोणीच नाही। प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सत्यासाठी समाजासाठी निर्भीड पत्रकारिता।